नमस्कार मंडळी, मी केतकी किशोर काठवळे आणि आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन ड्रिंक. हा लाँग व्हिडिओ आहे महाराष्ट्रीयन स्टाईल पर्ल ड्रिंकचा, ज्याचा शॉर्ट मी यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर अपलोड केलेला होता. चला तर मग आपण सुरू करूया. तर यासाठी आपल्याला पाहिजे व्हाईट पर्ल. महाराष्ट्रात जाऊन शुद्ध मराठी बोलता नाही येत. गाईज, बॅकग्राऊंडमध्ये डायलॉग्स बाजी सुरू झालेले आहेत, त्याला इग्नोर करा आणि आपण बघूया. आपल्याला यासाठी सर्वात आधी पाहिजे व्हाईट कलरचे मोती, गोल्डन मोती, एक वायर आणि त्यासाठी तुम्हाला जो स्टोन मोती यूज करायचा आहे तो तुम्ही करू शकता, तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे, वायरमध्ये एक व्हाईट कलरचा मोती घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक गोल्डन कलरचा मोती न्यायचा आहे आणि तो तुम्हाला एंडपर्यंत न्यायचा आहे. म्हणजे एकदम एंडला नाही, थोडासा वायर तिथे सोडाल आणि त्याच्यानंतर मग तो जो वायर आहे तो गोल्डन मोतीला सोडून व्हाईट मोतीमधून परत घ्याल आतमधून, म्हणजे ते एकदम फिक्स होऊन जाणार. आणि सेम प्रोसेस आपल्याला थर्ड, फोर्थ, फिफ्थसाठी पण करायची आहे. तुम्ही ही मिडलमध्ये पण नॉट करू शकता, पण जर तुम्ही मिडलमध्ये केली तर तुम्हाला लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडनी करत यावं लागेल ही प्रोसेस. म्हणून आपण एंडला घेतलेली आहे, म्हणजे आपण एकाच साईडनी जाऊ शकतो, प्रोसेस कंटिन्यू ठेवू शकतो. आपल्याला साईड चेंज करायची गरज नाही पडणार आणि कन्फ्युजन पण नाही होणार. जसं जसं तुम्ही मोती इन्सर्ट करत जाल तसं तसं तो राऊंड शेप घेत जाणार आणि तुम्हाला किती मोठा शेप पाहिजे, किती मोठं सर्कल पाहिजे हे तुमच्यावर डिपेंड आहे. कोणाला रिंगमध्ये मोठी साईज आवडते, कोणाला लहान आवडते, तर ते डिपेंड करते की तुम्हाला कोणती साईज पाहिजे, केवढी साईज पाहिजे. जर तुमच्याकडे वायर नसेल तर आपण जुगाड करू शकतो. तुम्हाला तर माहीतच आहे की इंडिया हा जुगाडू आहे. त्यातले पूर्ण लोकांमध्ये इतका जुगाड असा भरून भरून आहे आणि त्यातलेच आम्ही दोघंजणं बहीण भाऊ आहोत जे खूप जुगाड करतो. आणि आम्ही जुगाड असा केलेला की जो आपला वायर असते ना, इलेक्ट्रिक वायर, त्याच्यामध्ये पण खूप सारे तार असतात. आपण त्या तारचा पण यूज करू शकतो. त्यातले जे तार असतात ना, आम्ही ते तार काढले. म्हणजे मी आयडिया दिला आणि अनुने तो सक्सेसफुल केला. त्याने मला तार काढून दिले आणि आम्ही त्यातल्या तारांचा यूज केला. म्हणजे हावाला तर तो शॉपवालाच तार आहे, पण आम्ही याच्यानंतर जे बनवलं आहे ना, ते आम्ही त्या ताराने बनवलं आहे आणि ते कसं बनलं आहे हे तुम्हाला नक्की दाखवेल आणि ते कसं बनलं आहे हे तुम्ही नक्की बघाल आणि मला नक्की सांगाल की हा जुगाड काम केला की नाही. तर फ्रेंड्स, हा जो व्हिडिओ आहे ना तो संडेचा आहे. मी संडेला बनवलेला, बट मी तो अपलोड नाही करू शकली बिकॉज मंडेला माझी एक्झाम होती आणि ते पण 2 पेपर होते आणि मला त्याची स्टडी करायची होती. मी आवडीने बनवून तर घेतला होता, माझं अभ्यासात मनच नव्हतं लागत की मला काहीतरी बनवायचं आहे आणि मी ते बनवलंसुद्धा. आणि माझे घरचे पण मला ओरडत होते की अगं बाई, अभ्यास कर, उद्या पेपर आहे, कमी मार्क्स आले तर बघ फक्त तू आता. आणि सगळं बंद असून तसं खूप, पण तरी मी कोणाचंच नाही ऐकलं. पण माझ्याकडनं मग तो एडिट करणं, अपलोड करणं, त्याच्यावर व्हॉईस रेकॉर्ड करणं हे नाही झालं. म्हणजे ते पॉसिबल नाही झालं तितक्या वेळात, कारण की मला बनवायलाच वेळ लागला. समजा 1.5-2 तास, कारण की मी कोणतंच काम एका जागी एकसारखं बसून नाही करू शकत. स्टडी म्हणावं, माझं काम म्हणावं, स्केचिंग म्हणावं, ड्रॉइंग म्हणावं, कोणतंच नाही करू शकत. मी 10 मिनिट बसते, नंतर आणखी ब्रेक घेते, नंतर आणखी बसते, आणखीन ब्रेक घेते, बसते, ब्रेक घेते, बसते, ब्रेक, बसते, असंच सुरू असते. तर गाईज, आपला इथे एक सर्कल झालेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट सर्कल होत आलेला आहे आणि सेम आपल्याला एक यापेक्षा स्मॉल सर्कल बनवायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही बनवतानाच कलरफुलवाला मनी किंवा मोती किंवा स्टोन इन्सर्ट करू शकता. पण माझ्याजवळ यातलं काहीच नव्हतं, म्हणजे स्टोन होता पण तो असा सर्कल शेपमध्ये नव्हता. दॅट्स वाय मला तो नंतर मी ॲड केला आणि मी याच्यामध्ये पण मी जुगाड केलेला. पिंक कलरचा मनी बनवला होता.
पण तो मला एवढा खास नव्हता वाटत, कारण की पिंक ज्वेलरी खूप अशी कॉमन झाली आहे. जिकडे तिकडे बघितलं पिंक ग्रीन आणि तो पिंक कलर थोडासा असा वेगळा होता ना, दॅट्स वाय म्हणजे तो मॅच नव्हता कोणत्याच साडीवर, कोणत्याच ड्रेसवर मॅच नव्हता होत. म्हणून मग मी त्याला अवॉइड केलं आणि मी पूर्ण रिंग बनल्यावर वरून त्यावर स्टोन लावला. तो मी स्टिक केलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे ना, 2 असे सर्कल बनवायचे आहे मोतीचे, एक लहान आणि एक मोठा, आणि तो एकामेकावर ठेवायचा आणि तो वायरनी पक्क त्याला घट्ट असं बांधून घ्यायचं एकामेकाला. म्हणजे तो असा हालणार नाही, पडणार नाही, काहीच नाही होणार. तो एकदम फिट बसणार. आणि नंतर मग त्याच्यावर तुम्ही वरतून पण मणी लावू शकता, मोती लावू शकता किंवा त्याच्यातच आधीच लावू शकता. मी तो पण व्हिडिओ टाकेल, आधीच मोती कसा टाकायचा त्यामध्ये, त्याचं फ्लावर कसं बनवायचं, तो सुद्धा व्हिडिओ मी टाकेलच. तर बघा, इथे आपली सुंदर अशी रिंग तयार झालेली आहे. कशी वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की कमेंट करा छान आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.